हॅलो एव्हरीवन, आज आपल्याला नवीन टॉपिक चालू करायचा आहे, तो म्हणजे अरे. ठीक आहे. सो पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अरे काय असतं ते, म्हणजे एकदम छोटंसं इंट्रोडक्शन होतं की फक्त मी काम काय असतं अरेचं तेवढंच सांगितलं होतं, काय काम असतं. सो बेसिकली एक व्हेरिएबल आहे, छोटासा मेमरी युनिट आहे, त्याच्यामध्ये आपण किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, एकच. तसंच समजा मला मल्टिपल व्हॅल्यूज, मल्टिपल ऑफ सेम एलिमेंट, ठीक आहे, नीट बघा. सेम टाईपचा एलिमेंट आहे, समजा मला नंबर स्टोअर करायचे, मल्टिपल नंबर्स आहेत, मल्टिपल समजा मला नावं स्टोअर करायचे असतील, मल्टिपल मला डिव्हिजन स्टोअर करायचे असतील, तुमचे मार्क्स असतील, तुमचे सीजीपी असेल, त्या ज्या गोष्टी आहेत त्या मल्टिपल गोष्टी आहेत त्या एकाच डब्यामध्ये, एकाच कंटेनरमध्ये मला स्टोअर करायचे असतील. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपण यूज करतो अरे. क्लिअर, बेसिक गोष्ट समजली. अरे काय असतं ते? अरे म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाईप. ज्याचा टाईप सेम आहे, ज्याचा डेटा टाईप सेम आहे, असे मल्टिपल एलिमेंट्स आपण कलेक्शन बनवतो, त्याला म्हणतात अरे. ठीक आहे. सो आता ते असतं कसं, त्याला डिक्लेअर कसं करायचं, या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आज बघायचं. क्लिअर आहे गोष्टी? ठीक आहे. सो आजचा टॉपिक कोणता आपला? अरे. अरे ठीक आहे. सो याच्यामध्ये बघा, नीट बघा, दिसतो कसा बघा. काही नाही, अशी एक लाईन असते आणि असे म्हणजे असे कप्पे असतात लय मोठे. या कप्प्यांमध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतो, 10, 20, 30, 40, 50. ठीक आहे. या कप्प्यांना काहीतरी नाव देतो आपण. या कम्प्लीट कप्प्याला, कम्प्लीट रोला आपण एक नाव देतो. ते तुम्हाला जे नाव देतो तुम्ही द्या. मी ARR नाव दिलं. ठीक आहे, गोष्ट समजते. त्याच्यानंतर नीट बघा, ऑब्झर्व करा. हे जे डब्बे आहेत ना, या डब्यांना आपण देतो नंबरिंग. या डब्यांना काय देतो? नंबरिंग. आणि ही जी नंबरिंग देण्याची जी मेथड आहे ना, याला म्हणतात इंडेक्सिंग. काय म्हणतात? इंडेक्सिंग. जसं तुम्ही बघतात ना तुमच्या टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकच्या आधी इंडेक्सिंग लिहिलेलं असतं. इंडेक्सिंग म्हणजे काय? चॅप्टर्सचे नंबर्स किती, त्याचं पेज नंबर किती, या गोष्टी दिलेल्या असतात. सेम गोष्टीच आहे की माझा जो पूर्ण अरे आहे त्याच्यामध्ये मल्टिपल एलिमेंट्स आहेत, तर मल्टिपल एलिमेंट्सला जे मी नंबरिंग देतो त्या नंबरिंगला इंडेक्सिंग म्हणतात शॉर्टमध्ये. ठीक आहे. सो नंबरिंग चालू होते 0 पासून. 0, 1, 2, 3, 4. ठीक आहे, अशी ही नंबरिंग चालू होती. चालू कुठून होते? 0 पासून. ओके. ही झाली फॉरवर्ड इंडेक्सिंग. पुढची इंडेक्सिंग एक असतं बॅकवर्ड इंडेक्सिंग. बॅकवर्ड इंडेक्सिंग म्हणजे काय? जो मागचा एलिमेंट आहे त्याला नाव दिलं -1, -2, -3, -4, -5. ठीक आहे. मागून इंडेक्सिंग दिली तर मायनस पासून, पुढून दिली तर 0 पासून. क्लिअर गोष्ट? ठीक. एवढ्या गोष्टी समजल्यात. आता याच्यात नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे? नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत? नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत? नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत? या गोष्टीला, जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहे ना, या गोष्टीला म्हणतात लेंथ. लेंथ ऑफ अरे, लेंथ ऑफ किती मोठी लेंथ आहे, किती मोठे नंबर ऑफ एलिमेंट्स त्याच्यामध्ये स्टोअर आहेत, ते आपल्याला, त्याला काय म्हणतात? लेंथ. ठीक आहे. सो याच्यामध्ये किती? 1, 2, 3, 4, 5. सॉरी, किती एलिमेंट्स आहेत? 5. सो इथे नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले? 5. डन. पुढे जायचं. काय काय बघितलं आपण आता? की जे आहेत एका रखान्यामध्ये स्टोअर होतात. ठीक आहे. प्रत्येक रखान्याला काही नाव दिलेलं असतं, नंबरिंग दिली असती. नंबरिंग चालू होते 0 पासून, पुढून स्टार्ट केली तर, मागून स्टार्ट केली तर नंबरिंग कुठून चालू होते? मायनस पासून. ठीक आहे. पूर्ण डब्याला आपण एकच नाव देतो, ARR. एवढे क्लिअर आहे? ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत? नंबर ऑफ एलिमेंट्सला म्हणतात लेंथ ऑफ दॅट अरे. ठीक आहे. ओके, गोष्ट समजते? ठीक. आता नीट बघा, जो अरे आहे माझा, नीट बघा, अरे आहे जसं आता आपण इथे बघितलं, याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल 3च एलिमेंट आहे. ठीक आहे. 10, 20, 30. याचा टाईप कोणता आहे? याचा टाईप इंटिजर. एवढी गोष्ट समजते? ठीक. याची इंडेक्सिंग बघा, 0, 1, 2. इंडेक्सिंग आहे. याची साईज किती आहे? लेंथ किती आहे? याची लेंथ आहे 3. एवढ्या गोष्टी समजली? ठीक. आता मला काय करायचं? मला हा सेकंड एलिमेंट पाहिजे. सेकंड एलिमेंट पाहिजे मला. सेकंड एलिमेंट काढायचा, बाहेर काढायचा. ठीक आहे. सेकंड एलिमेंट. सो आपण याला कसं करतो? नीट बघा, ARR. सेकंड एलिमेंटचा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स पकडायचा. ठीक आहे. सेकंड एलिमेंटचा इंडेक्स कोणता आहे? 1. सो 1. जेव्हा मी ही गोष्ट लिहितोय, ही गोष्ट काय? इट इज सिमिलर एज व्हेरिएबल. हा एक छोटासा व्हेरिएबल आहे, छोटासा डब्बाच आहे ना. नीट बघा, हा छोटासा डब्बाच आहे, बरोबर. या डब्याचं नाव काय? ARR ऑफ 1. तसंच या डब्याचं नाव काय? ARR ऑफ 0. तसंच या डब्याचं नाव काय? ARR 2. हे डब्याचे नावं झालेत. म्हणजे तुम्ही, मला एक गोष्ट समजली, जे एलिमेंट्स आहेत अरेचे, त्यांना तुम्ही ऍज अ व्हेरिएबल म्हणून ट्रीट करू शकता.
व्हेरिएबल म्हणून ट्रीट करू शकता. समजा मला सॉरी समजा हा नंबर आहे, याला मला हा जो एलिमेंट आहे त्याला प्रिंट करायचं असेल तर मी कसं प्रिंट करेल? प्रिंट एफ. नीट बघा, प्रिंट एफ. प्रिंट एफ यूज करतो ना आपण. त्याच्यानंतर काय लिहितो? डेटा टाईप. डेटा टाईप काय आहे? पर्सेंटेज डी. इंटिजर आहे ना म्हणून. कॉमा. त्याच्यानंतर आता व्हेरिएबलचं नाव काय? व्हेरिएबलचं नाव काय? व्हेरिएबलचं नाव आहे ARR 0. क्लिअर आहे गोष्ट? चालेल, एवढंच आहे. समजा आता मला इथे चौथा एलिमेंट ऍड करायचा. ठीक आहे. इथे इथे याची साईज किती? आता याची लेंथ मी वाढवतो. याची लेंथ 4. ठीक आहे. याची जी लेंथ आहे, इथे मला एक नवीन एलिमेंट काय करायचं? ऍड. युजरकडनं इनपुट घ्यायचा. कोणाकडनं? युजरकडनं. सो युजरकडनं इनपुट कसं घेतो आपण? स्कॅनएफ. स्कॅनएफ. ठीक आहे. स्कॅनएफ. नीट बघा, पर्सेंटेज डी. ओके. अँड या डब्याचं नाव काय? या डब्याचं नाव काय? याचं इंडेक्स किती येईल? 3. या डब्याचं नाव काय आलं? ARR स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3. एवढं सोपं आहे. म्हणजे तुम्हाला इनपुट घेता आला, तुम्हाला आउटपुट देता आलं. सिंपल गोष्ट. म्हणजे आपल्याला याच्यातून काय समजलं की जो एक डब्बा आहे, प्रत्येक जो एलिमेंट आहे अरेचा, तो आपण कशाने डिनोट करतो? कशाने तो फाइंड आउट करतो? इंडेक्सने. ठीक आहे. प्रत्येक एलिमेंटला मी ॲज अ सिंगल व्हेरिएबल ट्रीट करू शकतो. येस, एवढं सोपं झालं. मग काहीच नाही. मग तुम्ही काय करू शकता? मल्टिपल एलिमेंट्स आहे, मल्टिपल एलिमेंट्सला ॲज अ मल्टिपल व्हेरिएबल ट्रीट करा आणि ते मल्टिपल व्हेरिएबल जे आहेत त्यांना कंबाईन करून आपण अरे म्हणतोय. एवढं सोपं. ठीक आहे. ज्यांना समजलं त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे, ज्यांना नाही समजलं त्यांनी व्हिडिओ रिवाइंड करा. ओके. आता मला सांगा, समजा मला माझ्याकडे आता डिक्लरेशनचे मेथड्स बघू. आपण अरेला इनिशियलाइज कसं करतो? ठीक आहे. इनिशियलायझेशन आणि डिक्लरेशन याचा मी जो डिफरन्स आहे तो तुम्हाला सांगितला आहे याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये. इनिशियलायझेशन. ठीक आहे. सो नीट बघा, पहिली मेथड आपण स्टार्टिंगला लिहितो डेटा टाईप. ठीक आहे. तुम्ही व्हेरिएबल कसं डिक्लेअर करता? व्हेरिएबलसाठी इथे डेटा टाईप लिहितात, व्हेरिएबलचं नाव लिहितात, इक्वल टू व्हॅल्यू लिहितात. सेम गोष्ट इथं करायची. एक प्रकारचं व्हेरिएबलच आहे ना डेटा टाईप. त्याच्यानंतर तिथं नाव लिहायचं, तुम्हाला जे अरेचं नाव द्यायचं आहे ते अरेचं नाव. त्याच्यानंतर आता त्या त्या मशीनला, त्या C++ला किंवा सी लँग्वेज आहे, तर सी लँग्वेजला समजलं पाहिजे की हा माझा अरे आहे, हा कलेक्शन आहे एका भरपूर एलिमेंटचं. त्याच्यासाठी आपण इथे ते समजण्यासाठी आपण इथे देतो स्क्वेअर ब्रॅकेट. काय दिले? स्क्वेअर ब्रॅकेट. इक्वल टू. त्याच्यानंतर आपण देतो कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. याच्या आतमध्ये देतो आपण व्हेरिएबल्स. जेवढे तुम्हाला आयटमचे नाव द्यायचे ते आयटम्स. मला 4 आयटम स्टोअर करायचे, 4 आयटमच्या व्हॅल्यू द्या. ठीक आहे. काही पण व्हॅल्यू देऊ शकता तुम्ही, काही पण. ठीक आहे. सो आता परत बघा, हा झाला पहिला. ठीक आहे. सेकंड, पहिले परत डेटा टाईप, परत नाव. आता तुम्ही साईज देऊ शकता याच्यात काय देऊ शकता? लेंथ. किती लेंथ आहे, किती एलिमेंट्स मला पाहिजे ते एलिमेंट्स देऊ शकता. मला इथे एलिमेंट्स 3 एलिमेंट पाहिजे. ठीक आहे. आणि तिच्या समोर 3 एलिमेंटचे नाव पण देऊ शकता. समजा आता मला कॅरेक्टर पाहिजे, कॅरेक्टर. सो मी ABC झालं. सिंपल आहे. हो, गोष्ट क्लिअर आहे का? समजतीये? ठीक. आता मला काय करायचं? मला फक्त सांगायचंय, मला 4 एलिमेंट्सचा एक डब्बा पाहिजे, मोठा डब्बा पाहिजे, ज्याच्यामध्ये मी 4 एलिमेंट्स टाकू शकतो. 4 एलिमेंट्सचा अरे पाहिजे. जे 4 एलिमेंट्स आहेत ते युजरकडनं घ्यायचे पुढे जाऊन. त्याच्या व्हॅल्यू मला आत्ता माहित नाही, मला पुढे जाऊन मला त्या व्हॅल्यूज मला सापडतील, किंवा मला पुढे जाऊन त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करायचं. आत्ता स्टोअर करायचं नाही. तर अशा कंडिशनला आपण काय करतो? जसं तुम्ही पहिले डिक्लेरेशन करत होते, सेम गोष्ट आपण करू शकतो. डेटा टाईप नाव, आणि इथं द्यायची फक्त साईज किंवा लेंथ, जी लेंथ असेल ते बस. आणि इथं द्यायचं सेमीकॉलन. समजली गोष्ट? क्लिअर आहे? ठीक आहे. ओके. आता ही जी मेथड आहे, या वरच्या 2 मेथड इझी आहेत, समजताय? इथे नाव लिहिलं त्या समोर एलिमेंट्स आहेत, इथे नाव लिहिलं याच्या समोर एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. या मेथड मध्ये नवीन काय? नीट बघा. आता या मेथडचं आपण एक्झाम्पल बघू. मी एक अरे घेतला इंट टाईपचा, त्याला नाव दिलं ARR. त्याच्यामध्ये 3 व्हॅल्यूज आहेत असं मी सांगितलं. ठीक आहे. आता मला व्हॅल्यूज द्यायच्या आहेत, तुम्ही व्हॅल्यू कशा देईल? ARR ऑफ 0. मी पहिलेच बोललो होतो ना की हा दिसायला कसा आहे? हा दिसायला असा आहे. त्याच्यामध्ये 3 आहेत, 0 1 2. याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू येईल, याच्यामध्ये सेकंड व्हॅल्यू येईल, याच्यामध्ये थर्ड व्हॅल्यू येईल. या डब्याचं नाव 0, या डब्याचं नाव 1, या डब्याचं नाव 2. ठीक आहे. मग पहिल्या एलिमेंटची व्हॅल्यू जी दिली ती 20. ठीक आहे. जेव्हा मी ही लाईन लिहिली, या लाईनचा अर्थ काय? की पहिल्या डब्यामध्ये किती व्हॅल्यू स्टोअर होईल? 20. समजतंय? सेम गोष्ट ARR केलं 1, इथं मी 30 दिलं. तसंच ARR 2 40. क्लिअर गोष्ट? आता समजा ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, या व्हॅल्यू मला युजरकडनं पाहिजे. कसं केलं असतं तुम्ही? स्कॅनएफ
स्कॅनएफ पर्सेंटेज डी, जो टाईप असेल तो, कॅरेक्टर असेल तर पर्सेंटेज सी, इंटिजर असेल तर पर्सेंटेज डी. ठीक आहे. अँड ए डबल आर ऑफ 0. ठीक आहे, गोष्ट समजते. परत मी इथं लिहिलं असतं स्कॅनएफ पर्सेंटेज डी, त्याच्यानंतर अँड ए आर आर ऑफ 1. आता मला एक गोष्ट समजते, नीट ऑब्झर्व करा, की मी ही लाईन डबल लिहितो, डबल ही लाईन डबल लिहितो, फक्त चेंज काय होतं, तर 0 इथं 1 आहे, 0 इथं 1 आहे, खाली परत 2 असेल, परत 3 असेल, 4 असेल. मग मला एक गोष्ट समजली, की काय, की जेव्हा आपण एकच गोष्ट रिपीटिव्हली करतोय, फक्त एकच नंबर चेंज होतो, तर अशा टाइमला आपण यूज काय करतो, लूप्स. परवाच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण. सो इथे लूपचा यूज करून आपण या गोष्टी करू शकतो. ते पुढे जाऊन आपण डिटेलमध्ये बघू. एवढ्या गोष्टी समजल्या का? ठीक आहे, क्लिअर आहे. सेम आपण प्रिंट एफ साठी पण करू शकतो. प्रिंट एफ काय, पर्सेंटेज डी अँड ए आर आर ऑफ 0. सेम प्रिंट एफ पर्सेंटेज डी अँड ए, इथे अँड येतं का, अँड येत ना प्रिंट एफ मध्ये, काय माणसं आहेत, इथे अँड येत नाही. ठीक आहे, ए डबल आर ऑफ 1, माय मिस्टेक. ठीक आहे, डन. समजली गोष्ट, या दोन गोष्टी समजल्या. प्रिंट एफ कसं करायचं, इनपुट कसा घ्यायचा त्याला, त्याच्यानंतर ते ऍड्रेसिंग कशी करायची, 0th एलिमेंट, 1th एलिमेंट, सेकंड एलिमेंट, इंडेक्सिंग कशी होते. ओके ओके. आता तुम्ही जे हे बघतायत ना, की तुम्ही प्रत्येक टाइमला बघितलं की जो अरे आहे तो एका लाईन मध्ये आपण डिनोट करताना असं दिसतो आपल्याला, राईट. सो ही जी मेथड आहे ना मेमरी अलोकेशनची, म्हणजे जागा वाटप करण्याची जी मेथड आहे, जागा वाटण्याची जी मेथड आहे, एका लाईन मध्ये आपण जागा वाटप करतोय, म्हणजे पहिला डबा इथे, दुसरा डबा इथे, तिसरा डबा आहे. ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मेमरी अलोकेशन, मराठीमध्ये काय म्हणतात, जागा वाटप. मेमरी अलोकेशन, मेमरी अलोकेशन ही जी मेथड आहे ना, ही तुम्हाला कशी दिसते, एका लाईन मध्ये दिसते, परत कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस म्हणजे काय, या डब्यानंतर लगेच हा डब्बा, यानंतर हा डब्बा, तर याला म्हणतात कंटिन्युअस मेमरी अलोकेशन, लिनियर मेमरी अलोकेशन. ठीक आहे, एका लाईन मध्ये कंटिन्युअस आहे, एका नंतर एक आहे म्हणून. क्लिअर आहे गोष्ट, समजतीये. आता याचं डायरेक्ट प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू आपण. इथे मी एक अरे इथे इनिशियलाइज करतो, त्याचं नाव दिलं इंट ए, अरेचं नाव आहे, त्याची साईज दिली मी 5. ठीक आहे, आता आपण काय करू, जो अरे आहे ना माझा, तो अरे मला युजरकडनं इनपुट घ्यायचा आहे, जेवढे 5 एलिमेंट्स कोणाकडनं घ्यायचे, युजरकडनं घ्यायचे, तेच 5 एलिमेंट जे आहेत ते मला प्रिंट करायचे. एवढं सोपं आहे. ठीक आहे, ठीक आहे. सो काय करायचं, पहिले आपण युजरला सांगू ना करायचं काय बाबा तुला. सो आपण काय करू, पहिले प्रिंटएफ करू, प्रिंटएफ एंटर फाय व्हॅल्यूज. ठीक आहे, सो आता बघा फॉर, इथे इथे एक आय नावाचं व्हेरिएबल लागेल आपल्याला, आय नावाचं आणि जे नावाचं एक लागेल. ठीक आहे, सो मी ते आय इक्वल टू, चालू कुठून उत्तर आहे, नंबरिंग चालू कुठून होते, नंबरिंग चालू होते 0 पासून, 0. आय कुठपर्यंत जाते, 5 पर्यंत, सो लेस दॅन 5. ठीक आहे, सो आय प्लस प्लस एवढी गोष्ट येते मला, शिकलो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, मला इनपुट घ्यायचं. इनपुट कसं घेतो आपण, स्कॅनएफ. टाईप कोणता आहे, पर्सेंटेज डी. व्हेरिएबलचं नाव काय, ए. अरेचं नाव जे आहे तेच अरेचं नाव काय, ए. ठीक आहे, मग ब्रॅकेटमध्ये एलिमेंटचं नाव काय, आय. एवढं सोपं. ठीक आहे, इनपुट आलं घेता. आता मला आउटपुट द्यायचं आहे. आउटपुट बघा, फॉर सेम गोष्ट, स्कॅनरच्या जागी फक्त काय, प्रिंट एफ येईल. ओके, कुठून चालू होतं परत, आय लिहा तर जे लिहा, तुमच्या मनावरती. दोन लिहिलं तर चालतं. जे लेस दॅन किती, 5. ओके, त्याच्यानंतर काय, जे प्लस प्लस. क्लिअर आहे का गोष्टी, समजताय गोष्टी, क्लिअर आहे. ठीक, आधी तर काय, स्कॅनएफ नाही ना, प्रिंटएफ करायचं ना, तर प्रिंट करायचं. सो प्रिंटएफ पुढे काय येईल रे सांगा, टाईप कोणता, पर्सेंटेज डी. ठीक आहे, सो आता इथे आपण एक काम करू, एलिमेंट पर्सेंटेज डी इज पर्सेंटेज डी. हे बघा, आय कॉमा ए ब्रॅकेट आय. काही नाही केलं मी, सिंपल गोष्ट. मी काय सांगितलं, इथे इंडेक्स प्रिंट केला, कितवा एलिमेंट आहे पहिले प्रिंट केलं, कितवा एलिमेंट आहे, त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू प्रिंट केली. ठीक आहे, एवढंच आहे. आता ही गोष्ट समजा आता नवीन लाईन मध्ये पाहिजे ना प्रत्येक गोष्ट. सो नवीन लाईन साठी आपण काय लिहितो रे, नवीन लाईन साठी बॅकस्लॅश या. सो इथे बॅकस्लॅश आहे. ही गोष्ट समजा मी रन केली तर काय,
सो आलं. सो आता इनपुट द्यायचं. सो तुम्ही काही पण देऊ शकता ना. आता इनपुट द्यायचं मला व्हेरिएबलचं नाव 20 20 अजून एक 30 40 50 60. ठीक आहे. 70. ओके ना, एक मिनिट आले. ठीक आहे. इथे इनपुट दिला आणि इथे तुम्हाला आउटपुट आले. एलिमेंट 5 इज एंटर एनी व्हॅल्यूज. एक मिनिट परत रन करू आपण. कंपायलर म्हणून ऑनलाईन कंपायलर मध्ये कधी करायचं नाही. या गोष्टी शिका थोड्याशा. ठीक आहे. सो आता मला ऑप्शन नाही आहे, तुम्हाला समजून सांगायचं म्हणून मी ऑनलाईन कंपायलर यूज करतो. ठीक आहे. सो आपण इथे एक नवीन कंपायलर घेऊ. ऑनलाईन जीडीबी नावाचं. ऑनलाईन जीडीबी हे बेस्ट कंपायलर आहे. काहीच इश्यू नाही, काहीच नाही. आपला कोडमध्ये चूक नाहीये, फक्त कंपायलरचा इश्यू. हा जो कंपायलर आहे हे कंपायलरचा इश्यू. कंपायलरचं नाव लक्षात ठेवा, onecompiler.com. कधी कधी रन होतं, कधी नाही होत. लेट तुक्के मारायला लागतात तिथे. सो इथे आपल्याला कोणतं लँग्वेज इथे सिलेक्ट करायची. लँग्वेज कोणती आहे? सी. ठीक आहे. तर मी समजा रन केलं तर बघा आलं एंटेनी 10 20 हे बघा इथे खाली 30 40 50 आलं. एलिमेंट 5 इज 0. ओके. हे काय होतं इथं? सो काहीच नाही झालं. इथे आय होतं ना, इथे आय जे आहे ना, इथे आयच्या जागी फक्त जे लिहायचं होतं बस, बाकी. सो आता इथे एंटर एनी व्हॅल्यूज 50 60 आलं. ठीक आहे. गोष्ट समजतीये. हे बघा झिरोथ एलिमेंटची व्हॅल्यू 560. त्यानंतर हे इथे फर्स्ट एलिमेंटची व्हॅल्यू 20, सेकंड एलिमेंटचे 302, थर्ड एलिमेंटची व्हॅल्यू 20, चौथ्या एलिमेंटची व्हॅल्यू पण 30. सो जसं जसं आपण एंटर केलं तसं तसं तुम्हाला आलं. सो आपल्याला इथे एक गोष्ट समजली की तुम्ही इनपुट कसा घ्यायचा, आउटपुट कसा द्यायचा, या गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत. क्लिअर इथपर्यंत? याच्यामध्ये काय डाऊट आहे का? आतापर्यंत जेवढं आपण बघितलं त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का? नाही डाऊट? क्लिअर आहे. ठीक. येस. सो आपण एक छोटासा आता एक काम करू. छोटासा क्वेश्चन आहे. काय करायचं तुम्हाला? काहीच नाही करायचं. सिंपल आहे. तुम्हाला एक अरे दिलेला असेल 10 20 30 10 20 30 आणि याच्यामध्ये जेवढे पण एलिमेंट्स आहे ना, तुम्हाला सम ऑफ ऑल एलिमेंट्स काढायचे. सम ऑफ ऑल एलिमेंट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. ठीक आहे. जर तुम्ही माणूस असते, म्हणजे माणूसच आहे, तर मग तुम्ही कसं फाइंड आउट केलं असतं? पहिले 10. ठीक आहे. मग परत काय केलं असतं? 10 प्लस 20 असं केलं असतं. ठीक आहे. मग याची ऍडिशन किती येईल? 30. मग परत काय केलं असतं? 30 ही जी ऍडिशन आली 30 प्लस 30 हा नेक्स्ट एलिमेंट जो आहे तो किती आला याच्या ऍडिशन 60. या गोष्टी तुम्ही फाइंड आउट केल्यास बरोबर. मग हे नीट बघा. इथं काय म्हणतोय मी? 10 प्लस 0 लिहू चालेल? येस. सो मी काय म्हणतोय ही काय, याला मी नाव दिलं प्रिव्हियस सम. याला नाव दिलं सम. ठीक आहे. आणि याला नाव दिलं करंट सम, करंट एलिमेंट. बरोबर ना. करंट जो एलिमेंट आहे इथे जरा 10, इथे करंट एलिमेंट 20 आहे, इथे करंट एलिमेंट 30 आहे. राईट. इथे काय? हे प्रिव्हियस सम आहे. प्रिव्हियस सम आहे. हे काय? प्रिव्हियस सम आहे. सो मला एक गोष्ट समजतीये, तर मी असं लिहू शकतो का? हे बघ नीट बघा. सम ऑफ एलिमेंट्स इक्वल टू फॉर्म्युला काढतो आपण. प्रिव्हियस सम प्लस करंट एलिमेंट. असंच फाइंड आउट केलं असतं तुम्ही. समजा मी तुम्हाला ऍडिशन सांगितलं असतं, तुम्ही काय केलं असतं? पहिले या एलिमेंट काढलं असतं 10. मग याची ऍडिशन याच्यासोबत केली असती, किती झाली असती? 10 प्लस 20 30. मग या दोघांची जी ऍडिशन आली, याची ऍडिशन कोणासोबत केली असते? नेक्स्ट एलिमेंट सोबत. तेच केलं. याची ऍडिशन नेक्स्ट एलिमेंट सोबत केली की झाली 60. सो आपण काय करतोय? प्रिव्हियस सम प्लस माझा जो करंट एलिमेंट आहे आत्ताचा त्याची ऍडिशन, दोघांची ऍडिशन झाली. मला काय वाटतं? सम मे भेटतं. एवढ्या गोष्टी क्लिअर आहे. सो सम इक्वल टू प्रिव्हियस सम प्लस करंट एलिमेंट. सो आपल्या प्रोग्रामिंग मध्ये प्रिव्हियस समला मी समजा इथे सम लिहिलं तर काही इश्यू आहे का? नाही. याच्या आधी पण आपण भरपूर क्वेश्चन्स केलेले आहेत. जसं प्राईम नंबरचा होता, भरपूर क्वेश्चन केलेले. ठीक आहे. सो मग तुम्ही हे लिहिलं तर कन्फ्युज व्हायचं नाही. झाला. फॉर्म्युला सापडल्यानंतर आपण सोल्युशन फाइंड करू. ठीक आहे. गोष्ट समजते. ओके. आता नीट बघा. इथे फक्त सेम क्वेश्चन आहे बघा. इथे मी इनपुट घेतले एलिमेंट्स, आता फक्त इथे चेंज करतो. प्रिंटच्या जागी नीट बघा. इथे काय करतो? एक सम नावाचा व्हेरिएबल घेतला मी. इंट सम नावाचा. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू किती दिली? 0 दिली.
किती व्हॅल्यू 0. आता इथे बघा सम इक्वल टू सम प्लस करंट एलिमेंट कोणते आहे ए ऑफ आय, इट्स ए ऑफ जे, इट्स करंट एलिमेंट, ए ऑफ जे इज करंट एलिमेंट. झालं. आता याच्यानंतर मला काय करायचं मला फक्त प्रिंट एफ करायचं. काय प्रिंट एफ करायचं सम. ठीक आहे. सो सम ऑफ ऑल एलिमेंट्स इज. ठीक आहे. आणि याच्यानंतर पर्सेंटेज डी, आणि याची व्हॅल्यू किती येईल, याची व्हॅल्यू येईल सम. काहीच नाही केलं, व्हॅल्यू प्रिंट केली फक्त. नीट बघा. ओके. आता ही गोष्ट समजा मी रन केली तर बघा काय येईल. एंट एनी 5 एलिमेंट्स आलं 50, 20, 30, 10 परत 2. ठीक आहे 20. सम ऑफ ऑल एलिमेंट्स इज 130. एकदा ऍडिशन करायची 130 येते का, येस येते. सो या प्रकारे आपण सम ऑफ ऑल एलिमेंट्स पण फाइंड आउट केलेलं आहे. क्लिअर आहे का गोष्ट. सो ह्या ज्या लॉजिक्स आहे हे लॉजिक फक्त लक्षात ठेवा. अरे काय असतं, कंटिन्युअस मेमरी अलोकेशन काय असतं, लिनियर मेमरी अलोकेशन काय असतं, लेंथ काय असते, इंडेक्सिंग काय असते, आपण इनपुट कसा घेतो अरेला, आउटपुट कसा देतो अरेला. ठीक आहे. लूप लावून त्याच्यानंतर सम ऑफ ऑल एलिमेंट्स कशी काढतो, या गोष्टी तुम्ही एकदा नीट लक्ष द्या. ठीक आहे. आपण आता इंटिजर टाईप बघितला आहे, तर तसं तुम्ही कॅरेक्टर अरे बनवून बघा. खूप इझी गोष्ट आहे, तुम्हाला समजेल. ठीक आहे. गोष्ट समजते. सो आज आपण इथे थांबू. तोपर्यंत या गोष्टीची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये अजून चांगले आपण प्रॉब्लेम्स जे आहेत सॉल्व्ह करू. सो येस, तोपर्यंत बाय बाय.